आज जिंतूर परिसरामध्ये तुम्ही सर्व बांधव एवढ्या बहुसंख्येने तर उपस्थित आहात। मी तुमचं पहिल्यांदा हार्दिक असं आभार व्यक्त करतो। आणि असा आमचा जर ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमाती एकत्र आल्या तर या महाराष्ट्राच्या कायद्याच्या सभागृहाला थरथराट झाल्याशिवाय राहणार नाही। हा आमचा खरा महाराष्ट्र आहे। अरे या जिंतूर मध्ये आलो तर जेसीबी मधून फुलांची उधळण केली त्या लोकांनी, ही एकी तुम्हाला आम्हाला दाखवायची आहे। हा आमचा महाराष्ट्र आहे। गावगाड्यामधला माळी साडी कोळी तेली नाभिक सुतार लोहार कुंभार बेरेड बेरेड रामोशी गावगाड्यामधल्या 18 आलुतेदार सगळ्या माणसांचा हा महाराष्ट्र आहे। छत्रपती शिवरायांच्या रयतेचा हा महाराष्ट्र आहे। माझ्या फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे। बाबांनो, भाषण करण्यासारखं खूप आहे। आम्ही 10 दिवस उपोषण केलं। वडीगोद्री या गावामध्ये जालना जिल्ह्यामध्ये एका खेडेगावामध्ये उपोषण केलं। या महाराष्ट्रामधला प्रत्येक माणूस तिथं आम्हाला भेटायला आला। आपलं ओबीसीचं आरक्षण हिरावून घेतलं जातंय। बोगस कुणब्याच्या नोंदीद्वारे आमच्या ओबीसीचं आरक्षण उद्ध्वस्त करण्याचा घाट या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी घातलाय। हे तुम्ही आम्ही सहन करायचं? अजिबात सहन करायचं नाही। गावगाड्यातल्या 18 पगड जातीने एकत्रित यायचं। महात्मा फुले म्हणून गेले होते, सत्य वाचून सकळ कळा झाल्या अवकळा। आमचा जरांगे साहेब म्हणतो आम्ही मागास आहोत, आता आम्हाला आरक्षण द्या। जर तुम्ही मागास असाल तर मग पुढारलेलं कोण आहे? तुम्ही मागास असाल तर मग ओबीसीने तुमच्यावर अन्याय केला का? अरे आमदार तुमचे, खासदार तुमचे, मुख्यमंत्री तुमचे, आमदार तुमचे, शिक्षण संस्था तुमच्या, डीसीसी बँकांचे चेअरमन तुमचे, अरे पद तुमचाच, निवडून येणारा बी तुमचाच, भाजपकडे बी तुम्हीच आणि विरोधी पक्षाकडे बी तुम्हीच। आमच्या गावगाड्यातल्या 18 पगड जातीच्या न्याय हक्काचं आरक्षण जर वाचवण्यामध्ये हे शिंदे सरकार अपयशी ठरत असेल, आमदार खासदार जर शब्द उच्चारणार नसतील तर गावगाड्यातल्या ओबीसी भटक्या विमुक्त जाती जमातीच्या लोकांना माझं सांगणं आहे, तुम्ही आम्ही एक व्हायचं। तुमचं कोण परक कोण, आपला कोण परका कोण, हे इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही विचार करायला शिकलं पाहिजे। विजय असो तर जाता जाता एवढंच सांगेन, एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात, नांगरे साहेब मी जबाबदारीने सांगतोय, एका बाजूला मुख्यमंत्री म्हणतात आम्ही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू न देता आम्ही आरक्षण देऊ, आणि दुसऱ्या बाजूला जरांगे नावाचा माणूस म्हणतो की आम्ही 80% ओबीसी मध्ये घुसलोय, आता सगळ्या सोयऱ्याच्या अध्यादेशाद्वारे आम्ही 20% उरलेले पण घुसतोय। म्हणजे 100% जर मराठा बांधव ओबीसी मध्ये आले तर आमचा ओबीसी मधला भटक्या विमुक्ता मधला आमचा एखादा कुडमुड्या जोशी, आमचा एखादा मेडंग्या, आमचा एखादा नाथपंथी डवरी गोसावी, आमचा एखादा बंजारा, आमचा एखादा ऊस तोडणारा वंजारी, आमचा एखादा मेंढपाळ, अरे आमची लोक तुमच्या कॉम्पिटिशनला टिकू शकतील का? आमच्या या पालामध्ये जर हा उंट घुसला तर तुमचं आमचं पाल टिकेल का? या गोष्टीचा तुम्हाला आम्हाला विचार करावा लागेल। या बहिऱ्या आणि गुंग्या सरकारला सांगावं लागेल, या तमाम 18 पगड जातींचा हा महाराष्ट्र आहे। हे बघा, इथून पुढच्या कालावधीमध्ये या अवलादी फक्त मतपेटीला घाबरतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणाले होते? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते तुम्हाला आता राज्यकर्ते जमात बनलं पाहिजे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 340व्या कलमामध्ये ओबीसींना आरक्षण दिलं, 341व्या 42व्या कलमामध्ये एसटीला आरक्षण दिलं। तुमच्या आरक्षणासाठी डॉक्टर बाबासाहेबांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला, पण तुमचं आमचं आरक्षण 94-95 ला मिळालं। बाबांनो, जाता जाता एकच सांगतो, तुमचं आमचं हे न्याय हक्क अधिकार अस्मिता, तुमचा आमचा स्वाभिमान, गावगाड्यातलं तुमचं आमचं प्रतिनिधित्व जर वाचवायचं असेल तर तुम्हाला आम्हाला एक व्हावं लागेल। आपल्या सगळ्या पुढाऱ्यांना एक व्हावं लागेल, कारण हे आरक्षण वाचवायला आता फुले शाहू आंबेडकर जन्माला येणार नाही तर गावगाड्यातल्या तरण्या बांडपोरांनी पुढे आलं पाहिजे। एक शेवटचं उदाहरण तुम्हाला सांगतो, स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे नावाचा एक लोकनेता
भारतीय जनता पार्टीचा राष्ट्रीय नेता होता, पण या नेत्यानं काय केलं माहितीये? 2011 साली या संसदेला ओबीसीच्या प्रश्नावर घेराव घातला। त्यावेळी स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे, समीररावजी भुजबळ, लालू प्रसाद यादव म्हणजे त्या न्याय हक्काच्या रक्षणासाठी धावून येणारा नेता म्हणजे गोपीनाथराव मुंडे होते। माझी एक कळकळीची विनंती आहे, कुठल्याही पक्षात असा नेत्यांनी ओबीसीच्या प्रश्नावर एक झालं पाहिजे, एकत्रित आलं पाहिजे आणि आवाज उठवला पाहिजे। आम्ही काल राष्ट्रमाता जिजाऊंच्या सिंदखेड राजाला गेलो, रात्री पोहरा गेलो, आता गोपीनाथ गडावर जाणार आहोत, भगवान गडावर जाणार आहोत। जातीची मूठ बांधली जाणार आहे। खूप गोष्टी बोलता येण्यासारख्या आहेत। आम्ही ऑलरेडी 3 ते 4 तास लेट झालोय। पुढे लोक वाट बघतायत, गावामधली तरुणी पोरं पुढे येत आहेत, रॅली काढली जाते। 100 10-12 दिवस उपोषण केलं, लोकांना अपील केलं। गावगाड्यातला हा महाराष्ट्र पेटून उठलाय, आपल्या हक्क अधिकारावर पेटून उठलाय। जर या सरकारने नाही ऐकलं तर या सरकारला पाठवायचं, गुवाहाटीला पाठवायचं, एवढं लक्षात ठेवा। मनोगत थांबव, खूप काही बोलण्यासारखे आहेत, पण एकच गोष्ट तुमच्या समोर सांगतो। माझ्या समोर इथं तहसील कार्यालय, तहसीलदार साहेब इथं येत आहेत। तर बंधूंनो, सोनपेठ तालुक्यातील सायखेडा शिवारात बंजारा आणि पारधी समाजावरती जातीयवादी अमानुष घटनेतून मारहाण करण्यात आली, तेव्हा त्या आरोपींना जर प्रशासनाने त्यांच्यावर या तहसीलवरती आणि पोलीस प्रशासनावरती आपण हजारोच्या संख्येने जमायचंय आणि ह्या आपल्या बंजारा आणि पारधी समाजाच्या तरुणांना न्याय मिळवून द्यायचंय। गावगाड्यातला धनगर समाज असेल, बंजारा समाज असेल, वंजारी समाज असेल, गावगाड्यातली मेजर जातीमधले तरुण असतील, या सगळ्या लोकांना सांगणं, छोट्या छोट्या घटकांना आपल्याला इथून पुढच्या कालावधीमध्ये संरक्षण द्यायचंय। बलुतेदाराला आलुतेदाराला संरक्षण द्यायचंय। तेव्हा या तहसीलदारांना सांगणे, येत्या 1-2 दिवसात या आरोपींना तात्काळ अटक करा, अन्यथा इथं मोर्चाला तुम्ही सामोरं जा, एवढा मी त्यांना इशारा देतो आणि माझं लांबलेलं मनोगत थांबवतो। धन्यवाद। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।